नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं महाराष्ट्रात सगळ्यात मोठं ऑनलाईन प्लॅटफॉर्म द विनर स्टडी सेंटर बाळासाहेब शिंदे सरांचं चॅनल यावर स्वागत आहे. आतापर्यंत मी नेहमी येताना कशासाठी येतो तर आपले लेक्चर किंवा बॅचचे अनाउन्समेंट, पण आज वेगळा रिझल्ट आहे. तो म्हणजे काय, मी आलेलो आहे आज SSC GD मध्ये दोन विद्यार्थी आपले ज्यांचं नाव आहे मनोज घाटोळ आणि शिवदास गायकवाड. हे विद्यार्थ्यांनी बॅच कंप्लीट केली आणि बॅच कंप्लीट केल्यानंतर ते म्हणताना की एक शिक्षकाला बी रोवल्यानंतर त्याचं फळ येतं, फळ भेटल्यानंतर काय राहतं, त्याचं फळ भेटल्यानंतर त्या फळाचा आनंद घेण्यासाठी तो स्वतः फळ तयार व्हायला पाहिजे. तसं फळ त्यांनी केलं. म्हणजे ते स्वतः विद्यार्थी माझी बॅच केल्यानंतर सर्व बॅच कंप्लीट केली. बॅच केल्यानंतर ते आज 1.5 वर्ष झाले SSC GDचं तयारी करता. आज रिझल्ट लागला. रिझल्ट लागल्यानंतर गावावरून आले आणि सगळ्यात पहिले आपल्या गुरुला भेटून गुरुकडून 2 मिनिटं बोलून त्यांनी त्यांची ती दक्षिणा दिली. म्हणजे ती मला खूप चांगलं वाटलं की ते भेटणं ही दक्षिणा होती, की ते भेटले आणि ती जी खुशी होती ती खुशी मला पण इतकी अशी सांगू शकत नाही शब्दामध्ये, इतकी खुशी. आणि त्यांना सुद्धा ती खुशी होती, ते सुद्धा बोलू शकत नाही. आज ते विद्यार्थी म्हणजे आज अभ्यास करून आजच्या युगामध्ये विद्यार्थ्याने शिक्षकाकडे येऊन सांगणं, सर रिझल्ट आला, पेढे खाऊ घालणं आणि 2 शब्द त्यांच्याकडून बोलून घेणं, हे खूप मोठी आनंदाची बातमी आहे. आणि असे 2 विद्यार्थी की ज्यांचा आज रिझल्ट आला आहे, मी त्यांना इथं स्टेजवर बोलवतो. आणि मेन म्हणजे आजचा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. का, इथं स्वागताचा व्हिडिओ नाही आहे, हा स्वागत तर आपण आता करणारच आहे, पण सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ आहे, आपण त्यांच्यातर्फे 2-2 शब्द त्यांचे ऐकून घेणार आहे. जर कोणी आजकाल जे टाइमपास करता, कोणी मोबाईल, इंस्टाग्राम, फेसबुक, सोशल मीडियामध्ये अटकेले, आज त्यांच्याकडून 20, 21, 22व्या वर्षी आज या मुलांना SSC GDचा जॉब भेटला. आज 50-55 हजार पेमेंट राहील, 35 पासून ते 55 पर्यंत. तर इतकुशक वयामध्ये त्यांचं स्ट्रगल, त्यांनी कसा अभ्यास केला, जिल्हा परिषदमध्ये होते, गावातून आले, अभ्यास केला, आज इतकं मोठं SSC म्हणजे सेंट्रलचा जॉब मिळवला. तर त्यांचे जे अनुभव आहे, हे सुद्धा अनुभव त्यांच्या आपण तोंडातून त्यांचे अनुभव ऐकू आणि ते तुम्हाला कुठं ना कुठं कामी पडणं हे मला 100% गॅरंटी आहे. तर मी दोघांना बोलवतो, मनोज आणि शिवदासला. आपण त्यांचं स्वागत करू. ये मनोज लवकर सर. कॉंग्रॅच्युलेशन मनोज. धन्यवाद. ये बेटा चल शिवदास. दोघांचं पण कॉंग्रॅच्युलेशन. बघा, दोघांनी पण SSCची पोस्ट काढली. ठेवा, आपण 2 मिनिटं बोलू. आता बघा, गोष्ट अशी होती की सगळ्यात पहिले तुम्ही ना माझ्या विद्यार्थ्यांना तुमचं नाव सांगा स्वतःचं. माझं नाव शिवदास गायकवाड आहे. यांचं मनोज घाटोळ आहे. मनोज घाटोळे. हा बोला. माझ्या विद्यार्थ्यांना इतकं सांगा तुम्ही की तुम्ही कोणत्या गावावरून आले स्पेशल. आम्ही दोघं पण एका गावचे, हिंगोलीतून आलेले आहे आम्ही, औंढा नागना तिथून. तर बोल बोल बोल, तू तुझ्याने बोल. मी सांगू का? ठीक आहे. बघा, तो घाबरत आहे, लाजायचं नाही. कसं राहतं माहिती आहे का, फर्स्ट टाइम स्टेजवर उभं राहणं आणि बोलणं हे खूप अवघड राहतं. मी त्याला प्रश्न विचारतो, तुझं एज्युकेशन काय झालं बेटा? माझं एज्युकेशन सर 3rd इयर चालू आहे सध्या. हां, 3rd इयर चालू आहे. बघा, आणखी पदवी पण कंप्लीट नाही, पदवीच्या पहिले जॉब भेटलेला आहे. म्हणजे गोष्ट अशी आहे, तुम्ही जर मेहनत केली, आज आपले लोक, आज आपली पिढी, आज आपले जे आहे युवा, हे युवा काय करताय, डिग्रीच्या नंतर विचार करताय की मी कोणती स्पर्धा परीक्षा करू या ना करू. आज त्याला डिग्रीच्या पहिले जॉब आहे, जे भेटेल ते डिग्रीच्या पहिले. म्हणजे आई वडिलांचाच किती मोठं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं. मला सांग, डिग्री कशातून आहे आपली? आपलं सर हे BA. चालेल, BA पास मधून आहे त्याची डिग्री. तू इथे औरंगाबादला हिंगोलीवरून कधी आला? सर आम्हाला येऊन 1.5 वर्ष होत आहे सध्या. 1.5 वर्ष. व्हेरी गुड. मग तू बॅच कुठे गेली? बॅच आपली देवगिरीला तुमचा ऑफलाईन क्लास होता ना, Yes, तिथं गेलेली yes. आमची बॅच. येस येस. नंतर ऑनलाईन पण बॅच Class, केली. हां. येस. तुला त्या गणिताचा काही फायदा झाला का? सर खूप फायदा झाला. खूप फायदा झाला. आमच्या विद्यार्थ्यांना 2 मिनिटं सांगशील? सरच्या गणिताचा फायदा म्हणजे केंद्राच्या परीक्षेसाठी साध्या ट्रिकनं समजा आता घाबरू नको, असं बिंदास बोलायचं, टेन्शन घ्यायचं नाही. ट्रिक सोपी एकदम सरची शिकवण्याची पद्धत, त्याच्यामुळे आम्हाला फार फायदा झाला. येस येस. आणि आज आपण देवगिरीमध्ये होतो, या मग ऑनलाईन क्लास पण केले. यामुळे सर्व शिक्षक लोकांचा, सर्व शिक्षकांचा, तुम्हाला सर्वांचा फायदा झाला. सुमित सर असेल, सर. अमोल सर असेल, हो. सर्वांचा तुम्हाला फायदा झालेला आहे. आणि मला एक सांगायचं होतं की येणाऱ्या युवा पिढीसाठी, आज तू पदवी कंप्लीट होण्याच्या पहिले तुझं ग्रॅज्युएशन झालं, तर येणाऱ्या पिढीसाठी तू काय असा संदेश देऊ शकतो, या मग तू सांगू शकतो तुझ्या लाईफबद्दल की बा माझं कसं स्ट्रगल झालं, मी कसा अभ्यास केला, काय याबद्दल 2 शब्द बोलू शकतो? काय नाही सर, आम्ही गावाकडून आलेले इथं, हो 12वीच्या नंतर लगेच आलेली इथं. हो. त्याच्यानंतर इथं तुमच्याकडे क्लास केली. Yes. मित्रांना हम्म. सांगलेली की बा शरद सर चांगले शिकवतात, या, हा. त्याच्यामुळे इथं आलो, देवगिरीला क्लास केले. हो. आणि एकच होतं की GDचीच करायची. आम्ही पैसे पोलीस भरती असं एकच धरून बसलो नव्हतो की जी येईल ती पोलीस भरती मारत गेलो, भरती स्पर्धा परीक्षा. हम्म. तर GDचा आधी एक पेपर दिला होता आम्ही, थोड्या मार्कावून कटलेले.
मग यावर्षी आता चांगले मार्क होते, तयारी पण चांगली होती, त्याच्यामुळं झालं यावर्षी. येस येस. आता बघा त्यांनी सगळ्यात मोठा संदेश दिला की ते फक्त एका परीक्षेच्या भरोश्यावर नाही बसले. जसे आपले विद्यार्थी फक्त कशाच्या भरोश्यावर, मी पोलीस होणार, मला महाराष्ट्र सोडायचं नाही, त्यांनी तो विचार नाही केला. पोलीस भरती आली, पोलीस भरती करण, किंवा जी डी आली, जी डी माझं टार्गेट मी करण तर करण, आणि त्यांनी ते टार्गेट पूर्ण अचीव करून राहिलं. आणि प्रत्येक वर्षी मी महाराष्ट्राच्या लोकांना सांगतो, पिल्लांनो, की केंद्राच्या इतक्या जागा येतात, परंतु केंद्राच्या जागेसाठी आपले पोरं ना पात्र राहून सुद्धा आपण फॉर्म नाही भरत, फ्रीमध्ये असून सुद्धा. का बरं नको बाहेर फेकता आपण, मी माझं राज्य सोडून का जाऊ, चूक. आपल्याला जॉब महत्त्वाचा आहे. आज त्यांनी सिद्ध करून टाकलं जॉब महत्त्वाचा आहे. आणि सेंट्रलचा जॉब म्हणलं तर सगळ्यात जास्त सुविधा सेंट्रललाच असतात. आणखी आपल्या आई वडिलांच्या बद्दल काही कसं काय सांगू इच्छितो, तुझ्या मनामध्ये आई काय असेल? वडिलांचं काय सर, वडील शेती करतात, 2 एकर शेती आहे आम्हाला. त्याच्यानंतर महिन्याला काही 3,500-4,000 रुपये खर्चासाठी पाठवत होते. त्याच्यामुळे जास्त दिवस काही इथे राहणं आमच्याच्यानं हे होत नाही, पॉसिबल नाही. त्याच्यामुळे आता जी भरती येईल ती करणं होतं, जी लागल ती. त्याच्यामुळं आता पोलीस भरती मारली होता 1-2, आता 18,000 ती. तर त्याच्यात काय नाही झालं सर. SSC GDची मग पेपर दिला, ग्राउंड हे झालं. आता सिलेक्शन झाले सर SSC GD. वा वा, चालेल चालेल. कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन. त्याला त्यांच्या घरच्याकडून, त्याच्या मित्राकडून, सर्वांकडून कॉंग्रॅच्युलेशन. आपण लगेच याच्याकडे जाऊ. आमच्या विद्यार्थ्यांना तुझं एकदा नाव सांग. माझं नाव मनोज ज्ञानेश्वर घाटूळ. यस मनोज, तुझी डिग्री कशातून झाली बेटा? 12वी पास आहे सर. 12वी पास फक्त, पुढं फर्स्ट इयर सेकंड इयर? 3rd इयर कम्प्लीट होईल यंदा. 3rd इयर कम्प्लीट. बघा हा सुद्धा बघा, एकाच गावचे दोघांनी एकदाच निर्णय घेतला, त्याचं सुद्धा 3rd इयर कम्प्लीट नाही, 3rd इयरच्या पहिले त्याला जॉब भेटलेला आहे. म्हणजे आयुष्यामध्ये हा क्षण, डिग्रीच्या पहिले जॉब असतं, डिग्रीच्या पहिले कमवणं खूप मोठा क्षण असतो. त्यांची खुशी ते स्वतः समजू शकतात आणि तुम्ही स्वतः अनुभव घेऊ शकता की ती खुशी कशी असेल. म्हणून तुम्हाला सुद्धा ही खुशी होणार, पण ती मेहनत केल्यानंतर. मला सांग, तू जेव्हा औरंगाबादला इथे आला, संभाजीनगरला तुम्ही दोघं आले, तेव्हा तुझा अनुभव कसा होता? कोणता क्लास, कसं काय, याच्याबद्दल सर आम्ही मुलांकडून विचारलं कोणते क्लास चांगले असतील. आमच्या गावचा एक विद्यार्थी बालाजी बोंगाने होता इथे, बोंगाने होता. त्यांनी तुमचं सर सांगितलं नाव, शरद सरकडे जा, तिथं देवगिरी क्लास चांगले आहेत. तिथं अमोल सर आहेत, सुमित काकडे आहेत, सतीश शिंदे आहेत. यस. तर सर आम्ही तिथं आलो तर आम्हाला तुमचा क्लास आवडला सर. तुमचं गणित सोपं शिकवण्याची ट्रिक फार आवडली सर. SSCसाठी आम्हाला त्याचा खूप फायदा पडला. ते प्रश्न सोडविण्यात आम्हाला खूप कमी वेळेत तुमच्या ट्रिकमुळे आम्हाला सोडविण्यात आले. पेपराला खूप टाईम पुरला सर तुमच्या ट्रिकमुळे. वा वा, जबरदस्त. म्हणजे गणिताच्या बॅचचा पूर्णपणे म्हणजे चांगलं वाटतं. आता मी स्वतः गणित शिक्षक आहे, आणि तुम्हाला असं वाटेल की मी त्यांना सांगितलं की तुम्ही बोला, तर बिलकुल त्यांच्या तोंडावर आहे असं काहीच नाही. ते जे बोलत आहे ते त्यांच्या स्वतःच्या मनाने बोलत आहे, बाकी काहीच नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, यानंतर तू कोणती गणिताची बॅच केली कोणाची? नाही सर, कोणतीच बॅच केली नाही. नाही, यानंतर त्यांनी गणिताची बॅच नाही, एकच बॅच केली, आणि त्या एक बॅचमधून रिझल्ट आला. हे राहतं की तुम्ही जे परफेक्टली करा, परफेक्टली केल्यानंतर रिझल्ट येणार म्हणजे येणार. मला सांग, तू तुझ्या याच्यातून येणाऱ्या युवा पिढीसाठी काही संदेश देऊ इच्छितो का, की त्यांनी बाबा अभ्यास करावा, SSCचा फॉर्म भरा की नाही भरा, रेल्वे असन, SSC असन, की फक्त पोलीस भरती तलाठी याचाच काही? माझं म्हणणं आहे कुठलाही फॉर्म भरावं सर मुलांनी. कोणती स्पर्धा परीक्षा जो जमतो आपल्याला तो फॉर्म भरावा. कमी वयात जितकं होईल तेवढं सिलेक्शन झालेलंच बरंच आहे. यस यस. पोलीस भरती म्हणूनच नाही, आपण SSCचे फॉर्म पण भरावी. यस, त्याचं पण म्हणणं त्याचं केंद्राचे फॉर्म भरा. का बरं, केंद्राचे फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला जॉब 100% भेटतो. केंद्रामध्ये भरपूर जागा निघतात, पण आपल्या इकडं महाराष्ट्राचा टक्का केंद्राकडे वळण्याचा खूप कमी आहे. तर आपल्याला तो जास्तीत जास्त टक्का वळायचा आहे. त्यासाठी त्यांच्या दोघांचा आपण इंटरव्ह्यू घेतला, खूप चांगलं वाटलं. आई वडील काय करता? शेतीच करतात सर. किती एकर शेती? 4 एकर शेती आहे, घरी किराणा दुकान आहे सर. असं का? चांगलं आहे. बघा, सर्व असताना सुद्धा त्यांनी अभ्यासाला पाठवलं. आज आई वडील, दोघांचे आई वडील शेतकरी आहे, आणि शेतकरी असून ते सुद्धा खूप खुश असतात. तर अख्ख्या महाराष्ट्रातर्फे बाळासाहेब शिंदे सर, बाकी आमच्या सर्व टीमतर्फे मनोजला आणि शिवराजला दोघांना सुद्धा SSGD मध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल सर्वांच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. काही अडचण असल्यास विनर्सवर आपण भेटू. चला, थँक्यू व्हेरी मच. चला, धन्यवाद.